नमस्कार छोट्या दोस्तांनो. जॉलीफोनिक्समध्ये एकूण 42 साऊंड्स आहेत. हे 42 साऊंड 7 ग्रुप्समध्ये डिवाइड केलेले आहेत. आपण आज पहिल्या ग्रुपमधलं पहिलं लेटर शिकणार आहोत. आता मी तुम्हाला अजून एक माहिती सांगते. जॉलीफोनिक्समध्ये आपले जसे अल्फाबेट्स 26 अल्फाबेट आहेत तसे ABCD याप्रमाणे शिकवले जात नाहीत, तर ते ग्रुपमध्ये शिकवले जातात. म्हणून आपण पहिल्या ग्रुपमधला पहिलं लेटर घेतोय, लेटर एस. लेटरचं नाव आहे एस. कॅपिटल एस, स्मॉल एस. आता आपण लेटर एसची स्टोरी बघूया. तर ह्या लेटर एसचं नेम आहे एस, म्हणजे नाव आहे एस, आणि त्याचा साऊंड आहे चला तर मग आता आपण स्टोरी ऐकूया लेटर एसची, आणि ज्याचा साऊंड आहे. एके संध्याकाळी सॅम त्याच्या कुत्र्याला सॅमसनला घेऊन फिरायला बागेत जातो आणि त्याच्याबरोबर खेळण्यासाठी एक स्टिक अशी भिरकावून देतो, आणि सॅमसन ती स्टिक आणायला पळत त्याच्या मागे लागतो आणि तो स्टिक जवळ जातो आणि जोरजोरात भुंकायला लागतो. सॅमला काही कळत नाही. तो त्याच्या मागे जातो आणि बघतो तो काय, बापरे, तिथे एक स्पॉटी स्नेक करत थांबलेला असतो. कसा करत असतो? सॅम आणि सॅमसन दोघे घाबरतात आणि तिथून पळ काढतात, आणि तो स्पॉटीचे करत स्नेक स्लोली सीधं जावे, म्हणजे स्नेक सरपटत निघून जातो. अशी आहे लेटर एसची स्टोरी. आपण बघूया. कॅपिटल एस, स्मॉल एस, आणि याचा साऊंड आहे. आता ह्याची ऍक्शन आपण समजून घेऊया, आणि आपल्याला ऍक्शन तर लर्न करायची आहे. ऍक्शन कशी करायची? आता आपण लेटर एसचं वर्कशीट बघूया. ह्याचा साऊंड आहे हा. आता मला सांगा, ह्या पिक्चरमध्ये स साऊंड आहे का? सन आहे का? स साऊंड? हो, सन मध्ये स साऊंड आहे. स्पायडर स्पायडर मध्ये स साऊंड आहे का? हो, आहे. स्नेल स्नेल मध्ये आहे का? हो, आहे. आणि हे कुठलं आहे? ट्री. आता मला सांगा, ट्री मध्ये स साऊंड आहे का? नाही. म्हणजे आपण कुठले कुठले ऑब्जेक्ट्स बघितले? सन, स स्पायडर, स स्नेल. आता आपण लेटर एसचं गाणं शिकूया. माझ्यावर म्हणणार, आधी ऐका आणि मग परत एकदा माझ्याबरोबर म्हणा. The snake is in the grass, the snake is in the grass, the snake is in the grass. आता परत एकदा आपण म्हणूया. चला माझ्याबरोबर म्हणा. The snake is in the grass, the snake is in the grass, the snake is in the grass. आज आपण शिकलो लेटर एस. त्याचं नाव आहे एस, आणि त्याचं साऊंड आहे स, आणि ज्याची ऍक्शन आहे. मी आशा करते की तुम्हाला सगळ्यांना लेटर एस समजलं असेल. आणि आज मी तुम्हाला एक होमवर्क देते. काय होमवर्क आहे? तर आपल्या आजूबाजूला ह्या साऊंडने चालू होणाऱ्या वस्तू, तुमच्या पुस्तकातल्या वस्तू बघून त्या म्हणायच्या. ओके, थँक्यू.